नमस्कार. खरं तर करमाळा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद आणि करमाळा पंचायत समितीच्या ज्या अटीतटीच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये सभापती आणि उपसभापती पदाची लॉटरी कोणाला लागणार? सोलापूर जिल्हा परिषदेसाठी या करमाळा विधानसभेमधून ज्या काही जिल्हा परिषद सदस्य इथून निवडून गेले, यामध्ये खरं तर आघाडीवर जे नाव होतं आणि आहे सुद्धा, ते म्हणजेच रश्मी दिदी बागल यांचं नाव सध्या तरी आघाडीवर आहे. त्यांच्याकडे आता पक्षानं सुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटनेते पदाची जबाबदारी दिलेली आहे. तर त्याच अनुषंगाने आज होत असलेल्या करमाळा तालुक्यातील पंचायत समिती सभापतीच्या निवडीसाठी इथं जर पाहिलं तर बऱ्याच प्रमाणात सभापती आणि उपसभापतीच्या ज्या निवडी होणार आहेत, यामध्ये कार्यकर्त्यांची किंवा निवडून आलेल्या सदस्यांची रसिकेता होती. परंतु काही तिरस्सिकेत किंवा काही त्यांना समजावण्यात पक्षश्रेष्ठींना सुद्धा यश आलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. यामध्ये सुरुवातीपासून भरत आवताडे हे हिसरे पंचायत समिती गणातून निवडून आले होते. ते सुद्धा या सभापती किंवा उपसभापतीच्या या रेसमध्ये ते सुद्धा त्यांची सुद्धा मागणी होती. त्याचप्रमाणे चंद्रकांत काका सरडे यांच्या पत्नी त्या सुद्धा निवडून आल्या होत्या. तर त्यांचं सुद्धा या सर्व प्रक्रियेमध्ये नाव होतं. त्यानंतर जर पाहिलं तर विट पंचायत समिती गणातून ज्या निवडून आलेल्या आहेत, पूजा ढेरे यांचं सध्या तरी एक नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल झालेलं आहे सभापती पदासाठी. आणि त्याच अनुषंगाने जर उमरड पंचायत समिती गणातून जर पाहिलं, आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाकडून आदिती अतुल पाटील यांच्या कडून सुद्धा या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन पत्र सभापतीसाठी या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सध्या तरी सभापती पदासाठी 2 नामनिर्देशन पत्र आलेले आहेत. तर उपसभापतीसाठी संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी या ठिकाणी लढली, आणि केतूर पंचायत समिती गणातून जे निवडून आलेले आहेत ऍडव्होकेट अजित विघ्ने यांचं उपसभापती पदासाठी त्यांचं एकच नामनिर्देशन पत्र आलेलं आहे. त्यामुळं सध्या तरी ऍडव्होकेट अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड होईल अशा प्रकारे दिसून येतं. परंतु जर या ठिकाणी जर पाहिलं सभापती पदासाठी, तर उमरड पंचायत समिती गणातून आदिती अतुल पाटील, विट पंचायत समिती गणातून पूजा ढेरे, ह्या दोघांमध्ये खरी तर लढत होणार आहे. यामध्ये जर पाहिलं पंचायत समितीचं जर बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादीच्या 4 उमेदवार पंचायत समितीमध्ये निवडून आले आहेत, ते भाजपाचे 4 उमेदवार, तर आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाकडून 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. अशा प्रकारे ह्या 12 उमेदवारांची ही संख्या आहे. तर यामध्ये खरं तर आदिती अतुल पाटील यांचा उमेदवारी अर्ज सभापती पदासाठी या ठिकाणी आल्यामुळे यामध्ये काही ट्विस्ट निर्माण होते का, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. का शेवटच्या क्षणाला सौ आदित्य अतुल पाटील ह्या त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेणार, हे सुद्धा आता पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की बिनविरोध निवडणूक होणार असं चित्र दिसत असताना कुठेतरी हे सर्व चित्र आता एका ट्विस्ट खाली रंगत असलेलं दिसून येतं. आणि काळजी म्हणून सुद्धा आता जे महायुतीचे जे सर्व उमेदवार होते, हे महायुतीचे उमेदवार सर्वच आता एका सुरक्षित ठिकाणी ते हलवण्यात आलेले आहेत. आणि ज्यावेळेस गटविकास अधिकाऱ्यांची आम्ही गाठभेट घेतली, त्यावेळेस त्यांना ह्या निवडणूक कशा प्रकारे होणार आहे ही विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सदरची जी निवडणूक आहे ती सभापती पदासाठी कुणाचा होकार नकार यासाठी हात वर करून पारदर्शक पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे यामध्ये काही वेगळं काही पाहायला मिळतं का, हे सुद्धा पाहणं आता तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.